तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये। मी अगोदर वांगी घेतली, त्याला चिरून घेतलंय आणि मस्तपैकी आज असं वाटलं होतं की वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी करावं। चिरून घेतलेली आहे मी वांगी एकदम स्वच्छ। आता ती पाण्याने मी धुणार आहे आणि ती वांगी धुवून झाल्यानंतर ना एकदम व्यवस्थित त्याला एकदम असं मस्त पूर्ण त्याचं घाण वगैरे काढून घ्यायची आहे। पाण्याने धुवून झालेला आहे। आता आपण घेतला आहे तवा, परात घेतली आहे। आपण थोडंसं तेल घालूया वांग्यामध्ये, म्हणजे ते मस्तपैकी फ्राय होतील एकदम भारी। आणि त्याला जास्त शिजून नाही द्यायचं आहे, बऱ्यापैकी थोडं कच्चंच ठेवायचं आहे वांग्यांना। आता मी भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे, बाजरीचं पीठ आहे। आता मी मस्तपैकी त्यांना मळून घेणार आहे। तोपर्यंत गॅसवर मी तवा ठेवलेला आहे। आता थोडंसं मीठ घेतलं आहे मी, माझं मीठ पण संपत आलेलं आहे। तर मी तुमच्या दाजींना आता मिठाचा पुडा आणायला लावणार आहे। आता थोडंसं पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि मस्तपैकी असं बाजरीचं पीठ आहे हे मस्तपैकी मळून घेऊयात। एकदम छान पद्धतीने आपण हे पीठ एकदम व्यवस्थित मळून घेऊया एकदम। तोपर्यंत आपली वांगी शिजत आहे। वांगी एकदम हलकं, म्हणजे गॅस एकदम कमी ह्याच्यावर ठेवून आपण वांगी शिजवून घ्यायची आहे, ती उकडून नाही का। आणि ही वांगी ना मीठ घालून, फक्त ह्याच्यामध्ये मीठ घालून अशी फक्त कच्ची, म्हणजे शिजलेली वांगी अशी खायला पण छान लागते। मी तर मसाले भात सोबत अशी वांगी खात असते। आता आपण तवा बाजूला ठेवूया। मला तर अशाच, माझ्या आईने तर मला असं शिकवलं आहे की अशी भाकर गॅसवर भाजून घ्यायची। आपल्याकडे जर का चूल नसेल, घरामध्ये गॅस असेल, तर अशा भाकरी गॅसवर भाजून घ्यायच्या। काही लोक आता नावं ठेवतात की असं का करता मॅडम, तसं का करता मॅडम, पण त्या गोष्टी चुकीच्या आहे। आपण तव्यावर भाकरी नाही भाजू शकत। जशी भाकरी गॅसवर ठेवल्यावर फुगती, तशी ती गॅसवर तव्यावर ठेवल्यावर फुगत नाही। आता मी हे भाकरी भाजून घेतली आहे पूर्णपणे। तोपर्यंत मी दुसरा उंडा मळून ठेवलेला आहे। आता गॅसवर भाकरी मस्तपैकी भाजून घेणार आहे मी। बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीनं आपली भाकरी भाजून चाललेली आहे। तोपर्यंत आपली वांगी शिजत आहे मस्त असं झणझणीत बाजरीच्या भाकरी। आणि मी आज जे वांग्याचं भरीत करणार आहे ते खूप वेगळं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे। आणि तेच वांग्याचं भरीत खायला खूप छान लागतं आणि खूप टेस्टी पण लागतं। तुम्ही ट्राय करा, जसं मी केलं तसं तुम्ही करून बघू शकता। तर मी आता गॅसवर परत तवा ठेवलेला आहे। मळलेलं पीठ आता मी भाकर थापून घेणार आहे व्यवस्थित एकदम अशी। मी थोडीशी भाकर जाड ठेवते, कारण एकदम भाकर पातळ केली ना तर ती थोड्या वेळानंतर नाही ना पूर्णपणे ना हवेने सुकती आणि ती ना परत अशी वाळल्यासारखी होऊन जाते, पूर्ण वाळेल भाकरी होऊन जाते। आता मी भाकरीवर पाणी घालणार आहे, म्हणून मी थोडीशी जाड भाकरी करते, कारण काही प्रॉब्लेम होऊ नये। तरी पण मी भाकरी ठेवताना मी एक असं सुती कपडा घेत असते, एकदम धुतलेला स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये भाकरी ठेवत असते मी, कारण ती पूर्ण अशी नरम राहायला पाहिजे। एकदम कडक भाकरी झाली ना तर ती खाऊशी वाटत नाही परत। आपली वांगी शिजत आहे। आता मी अशा 3-4 भाकरी करून घेणार आहे। 4 भाकरी बस झाल्या आम्हाला दोघांना। आता मी ह्या भाकरी जरी 4 केल्या तर आम्ही दोघं जण काय एवढ्या भाकरी खात नाही। आता तुम्ही मला म्हणताल की पिल्लू तुम्ही एवढ्या भाकरी खातात का 2-2, तर तसं नाही आहे। ज्या भाकर नंतर ना संध्याकाळी उरतात त्या सकाळी खाण्यामध्ये त्याची टेस्ट खूप वेगळी लागते, खूप छान लागते ती भाकर। आता मी इकडे भाकरी टाकलेली आहे, इकडे मी वांगी फ्राय करून घेत आहे परत मस्तपैकी। शिजलेत का नाही बघते मी ती वांगी। वांगी शिजलेली आहेत, भाकर झालेली आहे, तिला उलटी करून घेऊयात। तुम्ही म्हणताल की पिल्लू मॅडम आम्ही तर फक्त तुम्हाला ऑर्केस्ट्रामध्येच बघितलं, घरातलं काम करताना कधीच नाही बघितलं। तर तुम्ही आता बघू शकता की मी छान पद्धतीनं घरामध्ये भाकरी पण करते, स्वयंपाक पण जमतोय मला। ही आपली वांगी शिजून झालेली आहे मस्तपैकी। 4च वांगी घेतली होती मी। आता हिरवी मिरच्या घेतल्या मी 9-10 हिरव्या मिरच्या घेतल्या, कारण मला तिखट खूप आवडतं खायला। झणझणीत ठेच्यामध्ये हा जो आता ठेच्यामध्ये हे
आपण जे भरीत करणार आहोत ते खूप छान लागणार आहे. पण हे खरं तर चुलीवर पाहिजे होतं, पण आता आपल्याकडे आपण पुणे सिटीमध्ये राहतो म्हणून आपल्याकडे गॅसचाच वापर होतो. शक्यतो आपण पुणे सिटीमध्ये फ्लॅटमध्ये राहिल्यावर आपल्याला चुलीचा वापर करता येत नाही. जसं आपण गावाकडे करतो तसं आपल्याला वापर करता येत नाही आहे. तर मी मिरच्या पूर्णपणे व्यवस्थित कच्च्या भाजून घेतल्या. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये तेल घालणार आहे. आता आपण मिरच्या छान पद्धतीने तव्यावर फ्राय करून घेणार आहोत. नंतर आपल्याला ह्याच्यात कांदा पण घालायचा आहे. आता आपण मिरच्या भाजून घेतल्या. एकदम सोपी पद्धत आहे. आपण जे भरीत बनवतो त्याची सोपी पद्धत आहे, पण खायला खूप छान लागते, टेस्ट खूप छान येते. आता हा जो कांदा आपल्याला चिरून झालेला आहे तो आपण कढईमध्ये टाकलेला आहे. आता त्याला फ्राय करून घेणार आपण. कांदा एकदम लाल मस्तपैकी ब्राऊन होऊस तर ह्याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांद्याला. कांदा आता कांदा आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत एकदम. कसं वाटतंय तुम्हाला पिल्लू? कधी बघितलंय का तुम्ही पिल्लूला स्वयंपाक करताना? नाही ना. आता बघा, कमीत कमी तुम्हाला यूट्यूबमुळे तरी पिल्लू काय करते घरामध्ये हे तरी कळेल बाबा तुम्हाला. नाहीतर सारखं म्हणतात सारखी फिरत राहती, गोव्याला जा इकडे जा, सारखं गोव्याचंच नाव येतं तुमचं. आता आपण कोथिंबीर आहे, ही कोथिंबीर एकदम स्वच्छ आपण हे केलेली आहे, धुवून घेतलेली आहे. आता आपण त्याला चिरतो आहे. मी कोथिंबीर जरा जास्त घेते कारण मला कोथिंबीर खूप आवडते. हिंदीमध्ये ह्याला आपण धनिया म्हणतो ना, ही कोथिंबीर. कसं आहे, आपण जास्त हिंदी यूज करत नाही घरामध्ये. आपण बऱ्यापैकी मराठीच, मला हिंदी जमतं पण मी बोलत नाही कारण ती आपली भाषा नाही आहे. मराठी भाषा आहे आपली, तर आपण मराठीच बोलणार. आता तोपर्यंत कांदा ब्राऊन होऊस तर मी मार्केटहून कांदे आणले होते. मी ते कांदे सेट करून घेते आहे. ते कांदे सेट करून घेते आहे. कांदे वगैरे मिरच्या वगैरे ठेवून देते वरी. तोपर्यंत आपला जो कढईमध्ये टाकलेला कांदा आहे तो एकदम ब्राऊन लालसर होणार. तोपर्यंत मी शेजारी जे हे ठेवलेले पातेलं त्याच्यामध्ये मिस्टरांनी बाहेर जाऊन अंडे घेऊन आलेत. त्यांना अंडे खायची इच्छा झालेली आज खूप. तर त्यांनी 4 अंडे आणले, ते उकडायला ठेवलेले आहेत. उकडून त्यांना अंडे खायचे, त्यांची इच्छा झालेली आज अशी मिस्टरांची माझ्या. मला असं रिकामं बसायला नाही आवडत म्हणून मग मी काय केलं, कांदे बटाटे लावून घेते वरती, सेट करून घेते. ते गॅस बघा ना, एवढा फुल स्पीडमध्ये असून पण कांदा लवकर ब्राऊन होत नाही आहे. आता तुम्हाला ते खाली जे दिसतंय ना, तव्यामध्ये हिरवी मिरची आहे बघा मस्तपैकी, ती मी भाजून घेतलेली आहे तळून. इकडे 4 वांगी घेतलेली आहे, शिजून घेतलेली आहे, कोथिंबीर आहे आणि फक्त कढईमध्ये कांदा आहे. आता कांदा आपलं हे मिरच्या आपण कढईमध्ये घातल्या आहेत. आता आपण त्याला हलवणार, त्याला आपण परतून घेऊया मस्तपैकी. आता आपण असं परतून घेऊया. परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये आपण तळलेली वांगी घातली आहे. आता आपण त्याला पण मिक्स करून घेऊया मस्तपैकी. असं एकदम छान पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. त्याचा एक जीव होऊन जातो मग तो, नाही का. आता आपण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यावर मी कढई खाली उतरून घेते आहे. तुम्ही बघताल गरम आहे कढई. थोडंसं तुम्हाला चटका लागू नये म्हणून तुम्ही पण हे गोष्टी ट्राय करू शकता, पण तुम्ही गॅसच्या ओट्यावर पण करू शकता. तुम्हाला काही त्रास होऊ नये म्हणून करायला जाताल एक, नाही तर होणार एक तुमच्याशी आणि तुम्हाला चटका लावून घेणार तुम्ही. मी केलं आहे तसं करू नका कारण मी खूप धाडशी आहे. आता ही जुनी पद्धत आहे, तांब्याने ठेचायचं, नाही का असं. हे तर तुम्ही म्हणताल असं कुठं भरीत असतं का राव. पण हे भरीत जेव्हा तुम्ही खाताल असं बनवून ना, तुमच्या तोंडाला पाणीच पाणी येईल. तुम्ही नेहमी हेच भरीत करून खाणार असंच सेम तांब्याने ठेचून. माझ्या आईने ना तांब्याने ठेचून आहे ना ठेचा बनवायची. तांब्या असायचा, कढईमध्ये ठेचून अशी मस्तपैकी झणझणीत ठेचा बनवायची. आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर घालून घेतलेली त्याच्यानंतर ना मी परत एकदा मस्तपैकी ठेचून घेणार आहे. आपण हे भरीत मस्तपैकी पूर्ण एकजीव करून ठेचून घेणार आहेत एकदम असं. मी त्याच्यातल्या मिरच्या फोडत आहे. त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या ज्या मिरच्या आहेत मी त्या फोडत आहे. त्या फुटून जातात कारण गरम असल्यामुळे लवकर फुटतात त्या.
मी हे सगळं बारीक करून घेत आहे एकदम. ह्याला एकदम मस्त बारीक करून घ्यायचं, खाली सांडून द्यायचं नाही. थोडंसं सांडतंच आहे म्हणावं, त्याचं नाही काय. कढई माझ्याकडे छोटी आहे, तुमच्याकडे कढई मोठी असेल तर तुम्ही मोठ्या कढईचा वापर करू शकता. माझ्याकडे एकच कढई होती ही, म्हणून मी छोटेच कढईचा वापर केलेला आहे. मी आता हे खूप छान मी थोडीशी जास्त कोथिंबीर घातली कारण मला कोथिंबीर जास्त आवडते. आता मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे. मीठ घालून घेतलेलं आहे. आता थोडंसं मीठ थोडंसं आपण जास्त वापरलं कारण ह्याच्यामध्ये तिखट मिरच्या घातल्या होत्या आपण. आता मी परत ह्याला एकजीव करून घेणार आहे. खूप छान पद्धतीने असं थोडासा जोर लावून थोडंसं ठेसायचं. आता हे माझं ठेचून झालेलं आहे पूर्णपणे. साखर घेतली आहे मी थोडंसं. मी आता बनवलेला भरीत आणि ठेचा म्हणजे समजा एकच आहे. भरताचं मस्तपैकी आपण कालवण जे केलेलं आहे, आता ते मी खाऊन बघणार आहे कसं झालं, कारण खूप मेहनतीनं बनवलं आहे. एवढा वेळ पण नसतोय माझ्याकडे तरी पण मी बनवले. भाकरी आणि ठेचा मस्तपैकी कसं लागतं, झणझणीत, चव खूप छान आली आहे. तुम्ही पण खाऊन बघा, करून बघा पहिले आणि नंतर खा. पहिले मेहनतीनं करा आणि नंतरनं खा, कारण आपल्या मेहनतीची भाकर कष्टानं केलेली खूप चांगली लागते, गोड लागते. मला ठेचा खूप आवडलेला आहे हा वांग्याचा, खूप मस्त लागते. आणि भाकरी खूप छान लागते, गरम गरम आहे. तुम्ही पण खावा, सगळ्यांना खाऊ घाला आणि असंच माझ्या यूट्यूब चॅनलला प्रेम देत राहा. मी असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करणार.